2015 साली मी या अगोदरच्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की 2015 साली ज्यावेळी हा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची स्थापना झाली, तर या स्थापनेपासून अनेक काही किस्से आहेत की मी त्या पुढच्या मुलाखतीमध्ये येणाऱ्या काळामध्ये मी सांगतोच आता. तर ह्याच्यामध्ये अनेक काही लोक आमच्याकडं राजकीय पुढारी असल्यामुळे किंवा एक सामाजिक कार्याची आवड आम्हाला असल्यामुळे की अनेक लोक आमच्याकडे येतात, 2,000ची मदत करा, 5,000 रुपयांची मदत करा. परंतु या 2-5,000 रुपयांच्या मदतीने त्यांचं कुठलंही ऑपरेशन असेल किंवा कुठली सर्जरी किंवा इतर हॉस्पिटलायझेशनच्या ज्या काही सेवा सुविधा आहेत त्या उपलब्ध होत नाही त्यांना. ज्यावेळी 2015 साली आम्ही याच्यामध्ये काम करायला सुरुवात केली, तर असे अनेक हृदयस्पर्शी अनुभव आले आणि याच्यातनं लक्षात आलं की आरोग्य सेवा ही खूप महत्वाची आहे माणसाच्या आयुष्यामध्ये. कारण ज्यावेळी आपण सगळ्या सोयीसुविधा आपण घेऊ शकतो, परंतु या आरोग्य सेवेमध्ये काम करणारे लोक खूप कमी आहेत, आजही खूप कमी आहेत. आता याचं थोडंसं जरा ग्लोबलायझेशन व्हायला लागलं म्हणून काही लोक आता व्हॉलंटायझर याच्यामध्ये आले आणि त्याच्यात त्यांनी काम चालू केलं. परंतु 2015 मध्ये ज्यावेळी मी या क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली, तर त्यावेळी ह्याच्यामध्ये खूप म्हणजे इतके हृदयस्पर्शी आपले किस्से होते सांगण्यासारखे. तर याच्यामध्ये खूप काही गोष्टी करण्यासारख्या होत्या आणि त्या 2015 ते 2025 पर्यंत आम्ही अगदी अविरतपणे रात्रीचे 12 वाजू द्यात, रात्रीचे 2 वाजू द्यात, ज्या काही लोकांचे आम्हाला फोन आले, पेशंट लोकांचे त्यांना ऍडमिट करणं असेल किंवा ज्या ठिकाणी 50,000 रुपये, 1,00,000 रुपये भरायचे आहेत, त्या ठिकाणी 5-5 हजार रुपयामध्ये आम्ही पेशंट ऍडमिट केले. ज्यांच्या सर्जरी 2-2, 5-5, 10-10 लाखांच्या सर्जरी होत्या, त्या सर्जरी आम्ही अगदी मोफत किंवा एकदम सवलतीच्या म्हणजे 20, 25, 50 हजारामध्येही करून दिल्या. आणि याच्यामुळं जनतेने, आता हे मला बऱ्याचदा आरोग्यदूत गेले 5 वर्षापासून काही लोक म्हणतात, ते हळूहळू ते पेपरवर यायला लागला. नंतर त्या समाजाने किंवा लोकांनी ती ओळख एक आरोग्यदूत म्हणून माझी दिली मला.